कसं आहे माहिती आहे का, सध्या सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. कारण की प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आलेला आहे. त्याच्यामध्ये लहान मुलं काय, तरुण काय, तरुणी काय, महिला काय, पुरुष काय, या सगळ्यांनाच मोबाईलचा नाद मोठ्या प्रमाणात लागलेला आहे. म्हणूनच एका ठिकाणच्या गावकऱ्यांनी मोठा निर्णय घेतलेला आहे आणि गावातल्या सगळ्या महिलांना, मुलींना कॅमेरावाले मोबाईल वापरायला बंदी केलेली आहे. नेमकं गावकऱ्यांनी हा निर्णय कशामुळे घेतला, का घेतला, त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पाहावा लागेल. समाज में बहू व बेटियों के पास कैमरा वाला मोबाइल नहीं रहेगा. मोबाइल फोन बिना कैमरा वाला जिससे बातचीत हो सके वह रख सकती है, जिसे सर्वसहमति से प्रस्ताव पास किया गया. पढ़ाई करने वाली लड़कियां पढ़ाई की जरूरत में अगर जरूरी लगे तो वो बच्ची घर आने के बाद मोबाइल अपने घर से बाहर नहीं ला सकती. शादी ब्याह या किसी भी प्रकार का सार्वजनिक समारोह में लेकर नहीं आ सकती. यहाँ तक कि पड़ोसी के घर भी लेकर नहीं जा सकती, जिसे समझ सुंदापटी ने सहमति प्रदान की. ऐकलं, बघितला हा व्हिडिओ. हा जो व्हिडिओ आहे आणि हा जो घेतलेला निर्णय आहे तो आहे राजस्थानमधील जालोर जिल्ह्यातील 15 गावकऱ्यांनी मिळून घेतलेला हा निर्णय आहे. आणि त्या 15 गावामधल्या ज्या मुली आहेत, महिला आहेत, यांच्यासाठी आता हा मोबाईल, त्यांना कॅमेऱ्याचा मोबाईल इथून पुढं वापरता येणार नाही. आणि हा जो निर्णय आहे तो 26 जानेवारी 2026 पासून लागू होणार आहे. आता अशा पद्धतीचा गावकऱ्यांनी निर्णय घेतल्यामुळं महिला आणि मुली इथून पुढं आता कॅमेरावाला मोबाईल वापरू शकणार नाहीत. जर त्यांना काही अभ्यासाचं काम असेल, शाळेतलं काही काम असेल, तर तो मोबाईल फक्त घरामध्येच वापरता येणार आहे. बाहेर कुठेही घेऊन जाता येणार नाही. लग्न समारंभ असतील, कार्यक्रम असतील किंवा इतर काही कामं असली तरी कॅमेरावाला फोन त्यांना वापरता येणार नाही. आता हा गावकऱ्यांनी निर्णय का घेतला, कशामुळे घेतला, या गोष्टींचा जर आपण विचार केला तर एक गोष्ट आपल्या लक्षात येते की या कॅमेऱ्यावाल्या फोनमुळं किंवा या मोठ्या मोबाईलमध्ये सोशल मीडिया आणि इंटरनेट असल्यामुळं या सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक नको तशा घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत. जर लहान मुलांच्या हातामध्ये मोबाईल असेल, मुलींच्या हातामध्ये मोबाईल असेल, तर या सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक जण तरुण तरुणींची फसवणूक करताना मोठ्या प्रमाणात दिसत आहेत. काही मुली सोशल मीडियाचा नको तसा वापर करून पळून जात आहेत. त्यांचे लफडे मोठ्या प्रमाणात वाढत आहेत आणि कुठंतरी त्यांचं जे वय आहे, शिक्षण आहे, ते खराब होत आहे. म्हणून गावकऱ्यांनी हा घेतलेला निर्णय आहे. पण मात्र दुसरीकडं विवाहित महिलांना सुद्धा कॅमेरावाला फोन मोबाईल वापरायला बंदी केली आहे. कारण की आता मोबाईलमुळंच लफडे वाढण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. त्यामध्ये महिलांचा जर मोबाईल बंद केला तर पुरुषांचा सुद्धा करायला पाहिजे. एकीकडं महिलांना मोबाईल वापरायला बंदी केलेली आहे, पण मात्र दुसरीकडं त्याच गावामध्ये पुरुषसुद्धा मोबाईल वापरतील. पण मात्र पुरुषांनी मोबाईल वापरला आणि त्या महिलेकडे जर मोबाईलच नसेल तर हा तिला मेसेज कशावर पाठवेल, त्या महिला सोशल मीडियावर कशा पद्धतीनं ॲक्टिव्ह होईल, असे वेगवेगळी कारणं आपल्याला पाहायला मिळतात. किंवा याच सोशल मीडियावर नको तसे व्हिडिओ किंवा छोट्या छोट्या कपड्यामध्ये कपडे घालून नको तसे रील्स, व्हिडिओ काही इंस्टाग्राम, फेसबुक किंवा इतर सोशल मीडिया साईटवर आपल्याला पाहायला मिळतात. मग या सगळ्या गोष्टींवर आळा बसला पाहिजे. आपलं गाव हे चांगलं राहिलं पाहिजे. गावामध्ये नको तशा घटना घडल्या नाही पाहिजे किंवा कोणाचीही फसवणूक झाली नाही पाहिजे, असाच उद्देश त्या 15 गावकऱ्यांचा आहे. म्हणून त्यांनी घेतलेला हा मोठा निर्णय आहे. पण मात्र ज्या पद्धतीनं हा निर्णय घेण्यात आलेला आहे त्या निर्णयाबाबत तुम्हाला काय वाटतं? खरंच हा निर्णय घेतल्यामुळं त्या ठिकाणी काही फरक पडेल का? असाच निर्णय प्रत्येक गावातल्या नागरिकांनी, जनतेने घ्यायला पाहिजे का? कुठेतरी ह्या अशा निर्णय घेतल्यामुळं त्या ठिकाणच्या महिला, मुली, तरुणी यांच्यावर बंधनं आणली गेली आहेत, असा सुद्धा प्रश्न काही जणांनी उपस्थित केलेला आहे. त्यामुळं अशा प्रकारचा निर्णय घेणं योग्य आहे का, अयोग्य आहे? तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतंय, मीडियामध्ये जे दिसतंय तेच सांगायचं काम आपण या ठिकाणी करत असतो.